हॅलो दोस्तो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुम्ही माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल की मी आता एवढा भारी का दिसतोय, का माहितीये का? मी सकाळ सकाळ उठून फ्रेश झालो आणि बोललो बाहेर जाऊया जरा. पण बाहेर जाताच बघितलं तर काय, पावसानं तडका लावला होता. तडका लावला होता. बोललो आहे जो आता करायचं तरी काय. बोललो आता चल, आता काय करणार, जातो जरा. बघितला रेनकोट उचलला, रेनकोट आता घालायला लागेल. कंटाळा येतो रे रेनकोट घालायला, तरी पण बोललो चल आता घालूया, काय करणार. मग तसाच बोललो चल आता गाडीची चावी घेऊया आणि जाऊया आपलं. पण मी बिना रेनकोट घेता असाच गेलो होतो, म्हणून बोललो आता चल बघू. दरवाजा उघडला आणि टंगळ-मंगळ करत बाहेर गेलो. त्यानंतर मग बिल्डिंगची शिडी उतरत उतरत टंगळ-मंगळ चालली होती माझी. असं वाटत होतं कधी एकदाचं खाली जाते, पण पाय दुखायला लागले आणि काय सांगू तुम्हाला, पाय एवढे दुखायला लागले, खाली कधी पोहोचलो समजलंच नाही. त्यानंतर बघितलं, बाहेर जाऊन बघतोय तर पाऊस गायब झाला होता. बोललो आता गाडी पण लांब लावली, जरा चालत चालत जाऊया. ती बघा तिथं माझी गाडी आहे. दिसली काय? हा ती बघा, तीच ती माझी गाडी. आता आपल्याला तिथं जायचं आहे, हा रस्ता क्रॉस करून. इकडे तिकडे बघितलं आणि बोललो चल. डायरेक्ट गेलो, बघतोय तर काय, गाडीच्या इथं आलो होतो, पण तिथे सगळी कुत्री वगैरे बसलेली, ती पळून गेली मला बघून. त्याच्यानंतर मी इथं थांबलो. बोललो आता चला गाडीला चावी बिवी लावूया. गाडीला चावी लागत का नव्हती काय माहिती, कारण की मी उलटी लावत होतो वाटतं. गाडीला चावी लागतच नव्हती. त्यानंतर मग म्हटलं आता काय करूया. मग बोललो पहिल्यांदा खाली कॉक आहे, तिथली चावी लावून घेऊया. तिथली चावी लावली. त्याच्यानंतर मग बोललो आता चल गाडीला चावी लाव. गाडीला चावी लावतच होतो, पण तितक्यात विषय काय झाला माहितीये का तुम्हाला? विषय असा झाला की बघितलं की पावसानं ताव लावला नव्हता. मग विचार केला की जातो मी, काय करणार. गेलो आणि रेनकोट घातला घरात जाऊन परत. रेनकोट घातला, बोललो आता काय, मगाशीच नेला असता रेनकोट तर एवढा काय ताप झाला नसता. बोललो आता चला, आता आलोय तर घालूनच जाऊया, काय करणार. पावसाच्या जीवावर कोण राहील. पाऊस काय, पावसाचे दिवस आहेत, तो कधी पण पडणारच. पण विचार करतो की काय करणार बाबा, आता जर पाऊस रेनकोट घालायलाच कंटाळा येतो तर काय बोलू तुम्हाला. चला आता मी रेनकोट घालत बसलो. त्याच्यानंतर रेनकोट घालता घालता विचार करत होतो की आता पाऊस, मी आता बाहेर जातोय, मग आता पाऊस लागायचा बंद होईल. असंच असतंय हो, काय सांगू तुम्हाला. बघत बसा मला पुढं पुढं काय होतंय ते. चला जातो आता मी. आणि मग काय झालं माहितीये काय, मी डायरेक्ट परत बिल्डिंगच्या खाली गेलो आणि तिथं मला काही दिसतच नव्हतं. कारण की पूर्ण फ्लॅशलाईट डोळ्यावर आली. नंतर बोललो चल आता डायरेक्ट गाडीच्या इथंच जातो आणि आपल्याशी बोलतो. आता इथं एका जागेवर आलो, कारण की गेलो होतो सासरवाडीत. सासरवाडीत गेलो, बोललो जरा बाहेर जा. रेनकोट मी आणला होता, म्हणून छत्री घेऊन मी बाहेर गेलो. का माहितीये काय, बोललो आता रेनकोट थोडी घालून चालणार आहे इथं, म्हणून छत्री बघा घेतली आणि बोललो चला आता इकडे जरा फिरत बसूया. वातावरण बघितलं बघितलं, मस्त वाटलं इकडचं वातावरण. पूर्णकडे एकदम हिरवळ 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 वाटली. आणि त्याच्यानंतर मी हाले डुले चालत गेलो. एकटाच हसत होतो, पण एक दिसलं दुकान. दुकानात गेलो, जरा बोललो काहीतरी घेऊया. तर घेतल्या 2 कॅडबऱ्या छोट्या पोरग्याला बोललो जाऊया काहीतरी घेऊन. मग आता मग जाता जाता पण एवढा चांगला एकदम व्ह्यू येत होता ना, का काय सांगू तुम्हाला. पण बोललो तुम्हाला पण दाखवतो. हे बघा माझ्या पाठीस दिसतंय काय तुम्हाला, दिसलं. त्याच्यानंतर ते मस्त आवडलं मला. त्यानंतर बोललो चला जाऊया पुढं, कारण की मी एकटाच स्वतःकडे बघून हसत होतो. अरे बघतोय तो काय बघ, भूत बंगला. इथं एकदा भूक दिसला होता मला, बुवा इथली चर्चा लय जोरात चालते, इथलं काय बोलू नका. तसंच चालता चालता पुढे गेलो, पण बघतोय तर काय व्ह्यू, पुढचा पण व्ह्यू एक नंबर झाला होता. आणि असं वाटत होतं एक नंबर, पण बघता बघता रात्र कधी झाली मला समजलंच नाही. मग मी बोललो चला आता रेनकोट घातलाय, चला निघूया आता आपण. शेवटला मी आलो होतो कुठं माहिती आहे काय तुम्हाला, बहादूर शेखला आलो होतो. आणि बहादूर शेखला आल्यावर बोललो पाऊस कमी झालाय तोपर्यंत जरा काहीतरी व्हिडिओ काढूया, कारण की मगाचपासून मला काय व्हिडिओ वगैरे काढायला भेटला नाही. हे बघा सध्या बहादूर शेखची परिस्थिती अशी आहे, तुम्हाला माहितीच असेल. हे बघा दिसतंय काय तुम्हाला, मी बहादूर शेखला आहे. आता बोललो आता इथून गाडीला किक मारूया आणि चला जाऊया पुढे. चला मग जाता जाता मग मी माझ्या बिल्डिंगच्या इथं आलो, तिथं आग लागली होती. बोललो काय, तर बघतोय तर शेकोटी चालू होती. तर बोललो चला जाऊया. पाठीमागं दिसते का ती, मी त्या बिल्डिंग मध्ये राहतो.
आणि इथनं चालत चालत पुढे गेलो. त्या बिल्डिंगच्या इकडे जायचं होतं आपल्याला, म्हणून चालत चालत पुढे गेल्याच्या नंतर बघतोय तर काय, इकडनं तिकडनं ट्रॅफिक चालूच होतं. ह्या साईडला पण ट्रॅफिक, त्या साईडला पण ट्रॅफिक. कुत्र्यांचा इकडे ताव लागला होता. कुत्रे एकदम असे पूर्ण ग्रुप करून आले होते. मला वाटत होती भीती कधी एकदाचा मी जातोय. पण शेवटीला मी इकडचा तिकडचा बघून रस्ता क्रॉस केलाच आणि बोललो आता लय कंटाळा आलाय मला चालायला, पण कसं तरी होतंय. कारण की एवढा पावसात भिजलो होतो की फोन काढायला भेटला नाही. शेवटीला बघितलं बुवा एकदाच बिल्डिंगच्या पायऱ्या, आणि बिल्डिंगची ओपनिंग होताच मी बुवा हळू 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 परत गेलो वर वर चढत. तुम्हाला तर दिसत असेल जाताना येताना मला लयच कंटाळा येतो खाली वर करताना. तुम्हाला पण येतो काय जर तुम्ही बिल्डिंग मध्ये राहत असाल तर. शेवटीला मी आलो माझ्या घराच्या इथं, घराची बेल वाजवली. घराची बेल वाजवायला पण कंटाळा आला होता, पण करणार काय. चला आता इथं हा व्हिडिओ इथंच एंडिंग करूया. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉग मध्ये.